जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2023 छत्रपती संभाजीनगर शहर आयुक्तालय चालक पोलीस शिपाई 26 मार्च 2023ला विचारलेली सर्व अंकगणित बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक्सनुसार पेपर विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. त्याकरता व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न किंवा ह्या प्रश्नांच्या आधारे येत्या पोलीस भरतीला प्रश्न पडले जाऊ शकतात. आत्तापर्यंत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पोलीस शिपाई, पोलीस चालक, SRPF, बँड्समन, लोहमार्ग आणि कारागृह अशा संपूर्ण 6 पदांचे पेपर अगदी स्पष्टीकरणासह आपल्या यूट्यूब पेजवर अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही व्यवस्थित बघितले तर येत्या पोलीस भरतीला तुम्हाला चांगल्यापैकी मार्क पडतील. अजूनपर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि शॉर्ट ट्रिक्स पद्धत आमच्या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला पाहण्यास भेटतील. न वेळ घेता जाऊया आपण आपल्या प्रश्नाकडे. तर आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला आहे तर ABCD ह्या प्रकरणावर दिलेला आहे. प्रश्न आधी समजून घेऊया. B B B B B, त्यानंतर C D E F G, त्यानंतर D F H J L E H K N Q डॅश डॅश. प्रश्नचिन्ह दिलं आहे आपल्याला, तर ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल ते आपल्याला काढायचं आहे. मग चला आपल्याला अशा पद्धतीने काय करून घ्यावं लागेल तर ABCD मांडून घ्यावं लागेल. मग आपण ABCD मांडून घेतली. चला जाऊया आपल्या प्रश्नाकडे. तिकडं आपण बघितलं तर बी नंतर काय घेतला, C घेतला. म्हणजे तिकडं काय दिसते तुम्हाला, लगतचं अक्षर घेतलं आहे. मग C नंतर मग काय घेतला, D घेतला. लगेच काय घेतलं आहे, लगतचं अक्षर घेतलं आहे. D नंतर काय घेतला, E घेतला. म्हणजे इकडं काय दिसते तुम्हाला, लगतचं अक्षर. म्हणजेच ईच्या पुढील आपल्याला काय घ्यावं लागेल आता, लगतचं अक्षर. म्हणजेच काय येणार आहे तर F येणार आहे. काय येणार आहे, F आला F. मग त्याच्यानंतर पुढं बी नंतर काय घेतला, D घेतला. म्हणजे बी नंतर काय घेतला, इकडं D. म्हणजेच काय घेतले, 2 अक्षर, 1 आणि 2, बरोबर आहे. त्यानंतर पुढं D नंतर काय, F. म्हणजेच 1 2 म्हणजे किती, दुसऱ्या नंबरचं अक्षर घेतलं. त्याच पद्धतीने F पासून H, बरोबर. मग 1 2 किती नंबरचं अक्षर घेतलं तर 2 नंबरचं अक्षर घेतलं. मग आपल्याला H पासून काय 2 नंबरचं अक्षर काय दिसतं तर J, बरोबर. मग तुमचा काय येईल तर J. लक्षात मित्रांनो या पद्धतीने. आता पुढलं लॉजिक काय तर ते समजून घेऊ आपण. आता पुढलं लॉजिक काय, बी नंतर काय घेतला तर E घेतला. म्हणजेच B 1 2 3 तिसरं अक्षर घेतलं. मग E पासून H म्हणजेच काय 1 2 3 तिसरं अक्षर घेतलं. त्याचपासून H पासून K म्हणजेच 1 2 3 तिसरं अक्षर. मग आता K पासून तिसरं अक्षर 1 2 3 म्हणजेच काय येणार आहे तर N येणार आहे. काय येणार आहे तर N येणार आहे. लक्षात N आला. मग आता पुढील उदाहरण, पुढील याच्यात B नंतर काय घेतला तर F घेतला, बरोबर आहे. बी नंतर काय घेतला तर F घेतला. म्हणजेच काय 1 2 3 4 म्हणजेच काय चौथ्या नंबरचं अक्षर घेतलं, बरोबर आहे. 1 2 3 4 चौथ्या नंबरचं. त्याचपासून F पासून J म्हणजेच किती नंबरचं 1 2 3 4 4 नंबरचं अक्षर घेतलं आहेत. लक्षात. मग आपण 4 नंबरचं अक्षर. मग J पासून 1 2 3 4 म्हणजेच किती 4. मग आता N पासून आपल्याला काय करायचं आहे तर चौथ्या नंबरचं अक्षर 1 2 3 आणि 4. लक्षात. म्हणजे तिकडे काय येणार R येणार. लक्षात R आला. मग आता शेवटचा B राहिला. शेवटचा B, बरोबर. बी नंतर काय घेतला तर G घेतला. म्हणजेच किती 1 2 3 4 5 नंबरचं अक्षर. मग G पासून L घेतला. म्हणजेच 1 2 3 4 5 नंबरचं अक्षर. मग L पासून Q घेतला. 1 2 3 4 5 नंबरचं अक्षर. मग आता Q पासून 5 नंबरचं अक्षर कोणचं येणार 1 2 3 4 5 म्हणजेच काय आला V आला तुमचा. काय आला तर V. म्हणजेच तुमचा योग्य पर्याय F J N R V असा पर्याय कुठं दिसतोय तर पर्याय क्रमांक 2. समजलं मित्रांनो. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं लॉजिक होतं. समजलं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे तर नीट आपण समजून घेऊया. एका सांख्यिकीत भाषेत जर WILLUM हा शब्द 0988912 असा व SCALP हा शब्द 34685 असा लिहिला तर MUSIC हा शब्द कसा लिहिला जाईल. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर ह्या प्रश्नाने लक्ष द्या मित्रांनो. तर W त्यानंतर I L I U आणि M. तर यासाठी काय वापरले तर 0, W साठी 0, I साठी 9
एलसाठी 8 8, परत आयसाठी 9, यूसाठी 1 आणि एमसाठी 2. आलं लक्षात. त्याच पद्धतीने आपला पुढे शब्द दिला आहे काय SCALP. तर यासाठी काय वापरला आहे ते आपण लिहूया. 3 यासाठी, 4 सीसाठी, A 6 साठी आणि 8 एलसाठी आणि 5 पीसाठी. मग आपल्याला या शब्द दिला आहे, या शब्दावरून आपल्याला काढायचं आहे. मग आपण MUSIC असा शब्द दिला आहे. म्हणजे शब्दाचा आपल्याला यमसाठी, आता यम कुठं दिसतोय इड, यमसाठी किती वापरला तर 2. आलं लक्षात. यू, आता यू कुठे दिसतोय यू, इड दिसतोय, यूसाठी किती वापरला 1 वापरला. त्यानंतर यससाठी किती 3 वापरला. त्यानंतर आयसाठी किती 9 वापरला म्हणजे 9. आणि सीसाठी काय वापरला आहे तर 4 वापरला आहे. म्हणजेच आपला असा पर्याय 2 1 3 9 4 असा पर्याय कुठं दिसतोय तर पर्याय क्रमांक योग्य पर्याय क्रमांक आपला पर्याय क्रमांक 4 आपला योग्य पर्याय आहे. समजलं मित्रांनो. या अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण विचारलं गेलेलं आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे तर आपण नीट व्यवस्थित समजून घेऊया. जर एका बादलीतील 3/5 भाग पाणी भरले तर त्या बादलीचे वजन 15 किलोग्रॅम भरते. जर त्या बादलीतील 4/5 भाग पाणी भरले तर तिचे वजन 19 किलोग्रॅम भरते. तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन किती. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने कसा सोडवायचा तिकडे लक्ष द्या. तर आपल्याला बादली बरोबर आहे, बादली किती दिलेली आहे 3/5, तर तिचे वजन किती भरतंय तर 15 किलो. आपण लिहून घेऊ 15 किलो. त्यानंतर परत तीच बादली दिली, किती भरली 4/5, तिचे वजन किती दिले 19 किलोग्रॅम. आता इकडे तुम्हाला लक्षात आलं का मित्रांनो. तर ह्या दोघांमधील पूर्ण बादली किती आहे 5. ह्या दोघांमधील फरक काढला तर कितीचा फरक येतोय तर 1चा फरक येतोय. म्हणजेच 1चा फरक येतोय. म्हणजेच ह्या दोघांची बरोबर आहे 19 आणि 15ची वजाबाकी केली. बरोबर आहे 19 आणि 15ची वजाबाकी केली. 19 वजा 15 ह्या दोघांची वजाबाकी केली तर यांची वजाबाकी किती येणार आहे 4. लक्षात 4 आला. म्हणजे एक भाग तुमचा किती भेटतोय तर 4 भेटतोय. म्हणजे एक भाग बरोबर, एक भाग किती भेटतोय तर 4 भेटतोय. मग आता तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल मित्रांनो. हे आपल्याला भाग किती दिला आहे 4/5, म्हणजे त्याच्यामध्ये एक भाग मिळावा लागेल. याचं किती दिलं आहे 19 किलोग्रॅम दिलं आहे. म्हणजे 19 किलोग्रॅममध्ये फक्त आपल्याला हे एक भाग काय करावा लागेल मिळावा लागेल. म्हणजेच 19 अधिक किती 4 यांच्या दोघांची बेरीज केली तर किती येणार आहे तर 23 किलोग्रॅम. लक्षात 23 किलोग्रॅम. समजलं. योग्य पर्याय क्रमांक किती मित्रांनो तर 4 नंबर. समजलं. अशा पद्धतीने आपण शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने हे उदाहरण सोडवलं आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तर नीट आधी समजून घेऊया. एका गावची लोकसंख्या 4000 आहे, ती दरवर्षी 10% वाढते. तर 2 वर्षांनी गावची लोकसंख्या किती असेल. आता किती वर्षांनी 2 वर्षांनी गावची लोकसंख्या किती असेल अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर आपण आता प्रश्नानुसार मांडणी किती आहे 4000 मग गुणिले मग किती टक्क्याने वाढते 10%. म्हणजे 100 व किती 10 म्हणजे किती झाले 110. हे झाले तुमचं पहिलं वर्ष. किती वर्ष दिले तुम्हाला तर 2 वर्ष दिले. हे झालं तुमचं पहिलं वर्ष. त्यानंतर हे किती झालं दुसरं वर्ष. मग आता भाग देऊया. 0 कटले 0 कटले 0 कटले 0 कटले, हे 2 0 गेले, हे 2 0. मग तुमच्यावर राहिलंच काय 40 गुणिले 11 गुणिले 11. म्हणजेच या दोघांचा काय करू आपण गुणाकार. म्हणजेच 11 गुणिले 11 म्हणजेच किती 121. 11चा वर्ग घेतला डायरेक्ट 121. या दोघांचा मग राहिलं काय 40 गुणिले 121. या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला काय भेटणार आहे डायरेक्ट उत्तर किती आलं 4840. लक्षात मित्रांनो. योग्य पर्याय क्रमांक किती आपला तर 1 नंबरचा योग्य क्रमांक आहे. समजलं. तर त्या गावची लोकसंख्या किती होईल 4840. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे तर आपण ह्या शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने समजून घेऊया. 2 संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तोच काय करू शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने समजून घेऊया. आता इकडे बेरीज किती ते 44 आणि वजाबाकी किती ते 4 येते. अशा पद्धतीने आपला प्रश्न दिला तर आपण काय करायचे 44 मांडून घ्यायचे. सर्वप्रथम हे 4 वजा दिले हे काय करायचे मिळवायचे. म्हणजेच किती झाले तुमचे तर 48. किती झाले 48. त्याच पद्धतीने 44 या 44 मधून काय करायचे 4 वजा करायचे. बरोबर आहे 4 वजा केले म्हणजेच किती राहिले 40. आता इकडे 48 आणि 4 राहिले यांना भाग द्यायचा. मग कितीचा भाग जाईल 2चा भाग जाईल. बे एक बे बे दुन 4 बरोबर. बे चौक 8 बे एक बे बे दुन 4 0 जशाल तास
आता परत कशाचा भाग जाईल तर 2चा, बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, 0 जशाल तसा. आता कितीचा भाग जाईल परत तर आता परत 2चा जाईल, बे 1 12, बे 5 10, म्हणजेच तुमचं उत्तर आलं 6 5. यांचे गुणोत्तर किती राहील तर 6 5. योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर. समजलं मित्रांनो. अशा पद्धतीने हे गणित शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सोडवायचं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिला आहे तर आपण व्यवस्थित समजून घेऊया. खालीलपैकी कोणत्या संख्येस 3ने निशेष भाग जाईल. आता आपल्याला 4 पर्याय दिले, या 4 पर्यायांची व्यवस्थित बेरीज केली, कोणत्या संख्येला 3च्या पट्टीत येणारी म्हणजेच काय 3च्या पट्टीत येणाऱ्या ह्या 4 पर्यायांपैकी आपल्याला पर्याय शोधावा लागेल आणि तो आपला योग्य होईल. आता आपण संपूर्ण पर्यायांची बेरीज करून घेऊ. 4 आणि 6 10, 10 आणि 8 18, 18 आणि 1 19. पहिल्या पर्यायाची किती आली 19. त्यानंतर 4 आणि 6 10, 10 आणि 1 19, 19 आणि 1 20. दुसऱ्या पर्यायाची 20 आली. त्यानंतर 4 आणि 6 10, 10 आणि 1 10 आणि 1 11, 11 आणि 7 18. किती आली 18. त्यानंतर 4 आणि 6 10, 10 आणि 5 15, 15 आणि 1 15 आणि 1 किती 16. आलं लक्षात. अशा पद्धतीने म्हणजेच आपल्याला 19ला भाग जातो का 3ना तर नाही. त्यानंतर 20ला जातो का नाही. 16ला जातो का नाही. मग भाग कितीला जातो 18ला पूर्ण भाग जातो. म्हणजेच योग्य पर्याय तुमचा कोणता येणार आहे 1467. आलं लक्षात. या पद्धतीने 1467 योग्य पर्याय. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा असतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे तर आपण ह्या बी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने बस 25 ते 37 मधील समसंख्यांची सरासरी. समसंख्यांची सरासरी म्हणजेच काय मित्रांनो मधील संख्या ती काय असते समसंख्यांची सरासरी. मग आपण समसंख्या लिहून घेऊया. मग 25 नंतर 25च्या पुढील समसंख्या कोणती तर 26. 26 नंतर कोणची येणार मित्रांनो 28. 28 नंतर कोणची 30. 30 नंतर कोणची येणार 32. 32 नंतर कोणची 34 आणि 34 नंतर कोणती 36. आता या संख्या मोजून घ्या बरोबर आहे. इकडे किती झाल्या 3 आणि इकडे किती झाल्या 3. म्हणजेच हा 30 आणि ह्या 32 मधील संख्या कोणती येते तर 31. म्हणजेच तुमची सरासरी किती येणार 31. योग्य पर्याय क्रमांक किती 3 नंबर. समजलं मित्रांनो. अशा शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं असतं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे तर आपण व्यवस्थित समजून घेऊ. आता लय विद्यार्थ्यांना हा प्रश्न समजलेला नाही तर आपण व्यवस्थित आता समजून घेऊया. 50 पैसे व 1 रुपयांची नाणी प्रत्येकी 3:2 ह्या प्रमाणात घेतल्यास रुपये 140 मध्ये 50 पैशाची किती नाणी येतील. 50 पैशाची नाणी विचारली किती 140 मध्ये. मग ह्या प्रश्न आपल्याला काय करायचा आहे शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सोडवायचा आहे. आपल्याला काय दिले पहिल्यांदा 50 पैसे बरोबर आहे. त्या 50 पैशाची नाणी किती दिली आहे 3 दिली आहे बरोबर आहे 3. मग आता हे 3 म्हणजे हे 50 पैसे एकदा हे दोनदा आणि हे 3दा म्हणजे तुमचे एकूण किती रुपये होणार आहे तर 1 रुपया 50 पैसे बरोबर आहे. पैसे झाले 1 रुपया 50 पैसे. मग आता आपल्याला पुढं बरोबर आहे 1 रुपयाची नाणी बरोबर आहे. रुपयाची नाणी. रुपयाची नाणी किती दिली तुम्हाला तर रुपयाची नाणी 2 बरोबर आहे. मग 2 हे 2 लिहिले म्हणजे यांची एकूण रक्कम किती होणार आहे तर एकूण रक्कम यांची किती रुपये 2 रुपये. आलं लक्षात. एकूण रक्कम यांची 2 रुपये यांची किती 1 रुपया 50 पैसे झाली. मग ह्या पद्धतीने झाल्यानंतर मित्रांनो मग टोटल आपण यांची आणि यांची बेरीज करून घेऊ. म्हणजेच काय 1 रुपया 50 पैसे आणि हे किती तुमचे 2 रुपये. टोटल यांची बेरीज केली तर टोटल यांची बेरीज तर किती येणार आहे आपले हे 50 आणि किती 3 म्हणजेच किती 3 पॉईंट म्हणजे 3 रुपये 50 पैसे आले. मग आपल्याला एकूण नाणी किती दिली मित्रांनो तर नाणे आपल्याला 140. मग 140 भागिले 3.50 यांना भाग दिला तर आपलं उत्तर किती येतं आहे 40. किती येतं 40. मग आपल्याला 50 पैसे किती गुण उत्तर दिलं आहे सर्वप्रथम 3 म्हणून 40 गुणिले 3 म्हणजे यांचा गुणाकार केला तर किती येतो आहे 120. समजलं मित्रांनो. तर आपल्याला 50 पैशाची नाणी किती येतील तर 120. योग्य पर्याय क्रमांक 1 नंबर. ठीक आहे मित्रांनो. अशा शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने गणित सोडवायचं असतं. चला जाऊया पुढील आपला प्रश्न. तर आपण ह्या पुढील प्रश्न व्यवस्थित समजून घेऊया. तर आपल्याला कंसामध्ये कंस बरोबर आहे कंस 12 गुणिले 5 अधिक 24 भागिले 6 वजा 3 कंस कंप्लीट बरोबर काय. अशा पद्धतीने प्रश्न दिला आहे. तर सर्वप्रथम आपल्याला इकडे काय सोडावं लागेल तर भागाकार सोडावं लागेल. म्हणजेच काय 24 भागिले 6 वजा इकडं 3 कंस कंप्लीट बरोबर काय. इकडं काय राहणार तुमचं ह्या पद्धतीने 12 गुणिले 5 अधिक 24 भागिले 6 वजा 3. मग आता आपल्याला 6च्या पाड्यात 24 6 1 6 12 17 18 6 चोक किती 24 म्हणजे 4चा पूर्ण भाग गेला. मग 4चा पूर्ण भाग गेल्यानंतर आपल्याजवळ राहिलं काय 12 गुणिले 5 अधिक 4 वजा 3 कंस कंप्लीट. मग आता इकडं काय होईल ह्या दोघांचा
तर गुणाकार 12पंच 60 अधिक 4 वजा 3 कंस कंप्लीट. मग आता आपल्याला उत्तर म्हणजेच काय, या दोघांची बेरीज म्हणजे बेरीज किती येणार आहे दोघांची, तर 64 आणि 64 वजा 3 करू म्हणजे 64मधून 3 गेले म्हणजे तुमचे किती राहणार आहे, तर 61. ह्याला तुमचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक किती 1 नंबर हे तुमचं अचूक उत्तर आहेत. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे तर आपण तो व्यवस्थित समजून घेऊया. एक मालगाडी 108 किलोमीटर तासी ह्या वेगाने धावते. एक स्थिर खांबाला ती 13 सेकंदात मागे टाकते तर मालगाडीची लांबी किती. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर मालगाडीची लांबी किती या पद्धतीने आपण मांडणी करून घेऊया. तर आपल्याला गाडीची लांबी किती दिली आहे तर 108. मग आपण मांडून घेऊया 108. किती सेकंदात वळते स्थिर खांबाला तर 13 सेकंदात म्हणून गुणिले 13. मग आपल्याला काय करायचं आहे तर गाडीची लांबी काढायची म्हणून आपल्याला कोणतं एकक वापरावं लागेल 5/18 हे एकक वापरावं लागेल. मग 5/18 वापरलं मग भाग देऊया. 18 × 18 18 सक 108 बरोबर आहे 6चा भाग. मग आपल्याजवळ राहिलं काय मित्रांनो तर 6 गुणिले 13 गुणिले किती 5 तेरी 5 आहे 65 किती 65 आणि गुणिले किती 6. मग 6 गुणिले 65 केलं तर याचं उत्तर किती येतं आहे 390 मीटर. समजलं मित्रांनो 390 मीटर कशाची लांबी येईल तर आघाडीची लांबी येईल. योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे तर नीट समजून घ्या. 9.3 अधिक 3.9 संपूर्ण संख्येला भागिले 0.3 अधिक 0.9 बरोबर किती. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर आपण आधी यांची पॉईंटची बेरीज करून घेऊया. म्हणजे आपण बेरीज कशा पद्धतीने करणार तर इकडं आधी सर्वप्रथम करून घेऊया. 9 पॉईंट खाली पॉईंट द्यावा लागेल तुम्हाला बरोबर आहे अधिक 3.9 बरोबर आहे. ह्या पद्धतीने आपण बेरीज करणार. 9 10 11 12 किती येणार 12. हे 2 इडं एक काय हातच्या 10 10 आणि 3 13 किती येणार पॉईंट खाली पॉईंट देणार आणि 13 नेल बरोबर आहे. आला अशा पद्धतीने. मग वर काय येणार तुमचं 13.2. आता आपल्याला यांची बेरीज करावं लागेल म्हणजेच काय 0.3 अधिक 0.9. आता टोटल यांची बेरीज केली तर किती येते 12 म्हणजे 2 इडं आले एक काय गेला हातच्या पॉईंट खाली पॉईंट म्हणजेच किती 1.2 म्हणजेच आपण लिहून घेऊया 1.2. मग आपल्याला इकडे काय करायचं आता पॉईंट काढून टाकूया. काय करू पॉईंट एकच घर आहे म्हणून पॉईंट काय गेला निघून गेला म्हणजेच आपलं काय येणार 132 भागिले 12. मग आता भाग देऊया 12 1 12 12 1 12 एक उरला 12 1 12 म्हणजेच आपलं उत्तर किती आलं 11. योग्य पर्याय क्रमांक किती 3 नंबर हे आपलं अचूक उत्तर आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तर तो नीट आपण व्यवस्थित समजून घेऊया. प्रशांत सुशांत प्रवीण व संजय यांनी प्रत्येकी अनुक्रमे 2 4 6 व 8 लाख रुपये गुंतवणूक करून भागीदारी व्यवसाय केला. वर्षाअखेरीस त्यांना एकूण 4 लाख रुपये नफा झाला तर त्यापैकी संजयला किती नफा मिळाला. आता संजयला नफा मिळाला किती. अनुक्रमे आपल्याला त्यांना काय दिलं आहे लाखामधील उत्पन्न दिलेलं आहेत म्हणजेच हे गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला. हे गुणोत्तर आपण काय करूया छोटं करून घेऊया. काय करूया छोटं म्हणजेच काय आपल्याला हे गुणोत्तर दिलेलं आहे 2 4 6 आणि 8. ही गुणोत्तर आपल्याला लहान करायचं आहे म्हणजे याला भाग दिला 2 ना भाग देऊ बे 1 बे बे 2 4 बे 3 6 बे 4 8 झाले गुणोत्तर छोटं. हे गुणोत्तर छोटं झाल्यानंतर मित्रांनो मग आता पुढील स्टेप मी तुम्हाला सांगतो काय करायची. ह्या गुणोत्तरांची काय करून घ्यायची तर बेरीज करून घ्यायची बरोबर आहे. ह्या गुणोत्तरांची काय करा बेरीज करा म्हणजे या गुणोत्तरांची बेरीज किती येणार मित्रांनो तर 10 येणार आहे. आली या गुणोत्तरांची बेरीज 10. या गुणोत्तरांची बेरीज 10 आल्यानंतर आपल्याकडे एकूण गुंतवणूक किती दिलेली आहे तर 4 लाख रुपये नफा मिळतो. त्यांना नफा किती मिळतोय तर 4 लाख रुपये म्हणजेच 10 लाख. विचारला कोणाचा आहे आपल्याला तर संजय किती दिलं आपल्याला इकडं शेवट कोण आहे संजय. मग शेवट कोण येणार संजय किती 4 म्हणजे यांचे किती 4 लाख रुपये म्हणजे 4 व किती 0 तर 5 0 1 2 3 4 आणि 5. मग आपल्याला हे काढायचं आहे म्हणजे यांचा काय करायचं आता इकडं तिरकस गुणाकार करायचा. मग आपण यांचा तिरकस गुणाकार करू म्हणजेच 4 लाख बरोबर 4 लाख गुणिले किती येणार आता 4 भागिले किती 10 आलं भागिले 10 0 0 कटला इकडं तुमचा 0 0 कटून गेला. मग राहिलं तुमचं काय 4 गुणिले 4 म्हणजे हे 4 गुणिले 4 चौक 16 आणि 0 किती आपल्याजवळ आता राहिलेले 0 4 0 राहिले 1 2 3 4 हे 4 0 लिहून द्या म्हणजे आपलं आलं उत्तर योग्य उत्तर म्हणजे किती आलं 1,60,000
60,000. आलं लक्षात? असा पर्याय कुठं दिसतोय? पर्याय क्रमांक 4 नंबर. आलं लक्षात मित्रांनो? चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे तर नीट आपण व्यवस्थित समजून घेऊया. तर आपल्याला पुढील प्रश्न असा विचारला आहे, 5 रुपयेचे 10% अधिक 10 रुपयेचे 5% बरोबर किती? मग आपण यांची व्यवस्थित मांडणी करून घेऊया. काय? 5 रुपये बरोबर आहे. 5 रुपये चे चा चे म्हणजेच काय? गुणाकार. 10% म्हणजे काय? भागिले 100. मग अधिक 10 रुपये बरोबर आहे. 10 रुपये चे म्हणजेच काय? गुणाकार. किती टक्के? 5% म्हणजे भागिले किती? 100. अशा पद्धतीने. मग आता आपण इकडं काय? जिकडं बेरीज आहे तिकडं आपण काय केले? कंस टाकून घेतले. मग आता उदाहरण सोडूया. 0 0 कटले, 0 0 कटले. आलं लक्षात? 0 0 कटल्यानंतर मग तुमच्याजवळ राहिलं काय ते आपण व्यवस्थित मांडणी करून, म्हणजेच आपल्याजवळ 5/10 अधिक 5/10 ह्या पद्धतीने राहिलं. तर मित्रांनो एक लक्ष द्या, आपण ह्या 10ने वर 5ला भाग दिला म्हणजेच आपला उत्तर काय येणार आहे तर 0.5 अधिक 0.5 म्हणजे त्यांची बेरीज केली 0.5 0.5 म्हणजे आपला किती रुपये येणार आहे तर 1 रुपया. बरोबर आहे? 1 रुपया हे आपलं योग्य उत्तर. पर्याय क्रमांक 4 नंबर. समजलं मित्रांनो? चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला एकदम मजेदार दिला आहे. सर स्टारच्या ठिकाणी काय हे काढायचं आहे. बरोबर आहे? म्हणजेच 63 स्टार अधिक 3 स्टार 4 अधिक स्टार 62 बरोबर 1 स्टार स्टार 1 तर स्टार बरोबर किती? बरोबर आहे? मग आपण लिहिताना संपूर्ण संख्या मांडून घेऊया. म्हणजेच 63 बरोबर स्टारच्या ठिकाणी असा अंक करू. बरोबर आहे? त्यानंतर अधिक पुढील संख्या 3 स्टार 4 बरोबर आहे. त्यानंतर पुढील संख्या बरोबर अधिक स्टार 62. मग इकडं बरोबर म्हणजेच काय? जे आलेलं उत्तर. मग आता आपलं आलेलं उत्तर काय आहे? इकडं 1 स्टार स्टार आणि 1 अशा पद्धतीने. मग आपल्याला एक बाजू सोडवली तर लगेच आपलं काय येणार आहे? उत्तर येणार आहे. मग आपल्याला इकडं उत्तर आणण्यासाठी म्हणजे इकडं 1 आणण्यासाठी तर याच्यामध्ये किती मिळावं लागेल? म्हणजे दोघांची बेरीज केली, 2ची बेरीज केली म्हणजेच किती येत आहे? 6 येत आहे. पण इकडं आपल्याला 1 आणायचं आहे म्हणजे या 6मध्ये म्हणजे 1 आणण्यासाठी किती? 11 म्हणजे या 6मध्ये किती मिळावं लागतील? म्हणजे या 6मध्ये किती मिळावं लागतील तर 5 मिळावं लागतील. किती? 5. म्हणजे इकडं 5 टाकले तर मग बेरीज करा. टोटल बेरीज किती ती 11. म्हणजे इकडं परत 1 काय जातोय? हातच्या. मग परत इकडं तुम्ही 5 टाकून पहा म्हणजे तुमच्या इकडं बरोबर किती येणार आहे? 5च येणार आहे. म्हणजे टोटल 6 5 3 1 यांची बेरीज केली किती येते? 15. म्हणजे इकडं तुम्हाला किती? 5. म्हणजेच आपल्याला योग्य उत्तर सापडलंय. तुम्ही एक बाजू सोडवली तरी तुमचं उत्तर येते. म्हणजेच योग्य पर्याय किती? स्टारच्या ठिकाणी किती येणार आहे तर 5. समजलं? योग्य पर्याय क्रमांक किती? 4 नंबर. आलं लक्षात मित्रांनो? चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला एकदम मजेदार विचारला आहे तर तो आपण व्यवस्थित समजून. 58 स्टार 4 व 4 स्टार या 3 संख्यांची सरासरी 45 असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? अशा पद्धतीने प्रश्न विचारला आहे. तर आपण पर्यायानुसार जाऊ. पर्याय क्रमांक 3 घेऊ. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 घेतला म्हणजे आपली पहिली संख्या किती? 58. त्याच्यानंतर स्टारच्या ठिकाणी 3 घेतला म्हणजे यांची काय करा? बेरीज. सरासरी म्हणजे आपण काय करतो? बेरीज. म्हणजे 3 4 बरोबर स्टार. मग काय? परत अधिक 4 स्टारच्या ठिकाणी किती घेतला? 3 घेतला. मग आता हे संख्या किती एकूण तर 3 संख्या आहे म्हणजे यांना भागिले किती घ्यावं लागेल तर 3 घ्यावं लागेल. मग टोटल यांची बेरीज करा. 58 34 43 यांची टोटल बेरीज केली तर किती येते? 135. 135 भागिले 3 केलं आहे म्हणजे 3चा भाग दिला तर उत्तर किती येते? बरोबर 45. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती येणार तुमचा तर 3 नंबर. म्हणजे एकूण सरासरी आली तुमची 45. ओके. चला जाऊया पुढील. आपल्याला पुढील प्रश्न काय दिला आहे तो व्यवस्थित आपण समजून घेऊया. माधवच्या शेताची लांबी 200 मीटर व रुंदी 100 मीटर आहे तर माधवच्या या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ किती? आयताकृती शेताचे क्षेत्रफळ किती? अशा पद्धतीने आपला प्रश्न विचारला आहे. तर आयताचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. मग आपल्याला दोघांची गुणाकार 200 गुणिले 100 म्हणजेच 200 गुणिले 100 ह्या पद्धतीने केलं म्हणजे उत्तर किती येणार आहे तुमचं? 20,000 बरोबर 20,000 चौरस मीटर येणार. काय येणार आहे? चौरस मीटर बरोबर मीटर. चौरस मीटर आलं. पण आपल्याला क्षेत्रफळ किती हे काय दिलं आहे? हेक्टरमध्ये दिले पर्याय. बरोबर आहे? काय 2 किलोमीटर 2 हेक्टर 0 आर 20 हेक्टर 10 हेक्टर 0 आर अशा पद्धतीने दिलं आहे. आपल्याला हेक्टरमध्ये काढायचं आहे. मग तुम्हाला इकडं माहीत पाहिजे 1 हेक्टर बरोबर 1 हेक्टर बरोबर किती? 10,000 बरोबर 10,000 चौरस मीटर. समजलं? आपल्या इकडे किती दिलेले? मग 20,000 चौरस मीटर दिलेले म्हणजे 1 हेक्टरचा किती? 10,000
चौरस मीटर होतोय. म्हणजेच आपल्याला इकडं तुमचा योग्य पर्याय किती येणार आहे 2 हेक्टर. लक्षात 0 आर. लक्षात 0 आर. योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर हे तुमचं योग्य उत्तर आहे. समजलं मित्रांनो. चला जाऊया. तर आपल्याला पुढील प्रश्न काय दिला आहे तो व्यवस्थित समजून घेऊया. एका कार्यालयातील 40 कर्मचाऱ्यांपैकी 10 कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 30 वर्ष आहेत. 20 कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 40 वर्ष, उरलेल्या कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 58 वर्ष आहे. तर कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांचे सरासरी वय किती? लक्षात अशा पद्धतीने प्रश्न विचारला आहे. तर आपण प्रश्न इकडं मांडून घेऊया. आता आपल्याला किती टोटल कर्मचारी किती दिलेले तर 40 कर्मचारी दिले. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये पहिल्या 10 कर्मचाऱ्यांचे वय किती आहे तर 30 वर्ष. बरोबर आहे. पहिले 10 कर्मचारी. बरोबर आहे. मग 10 गुणिले 30. बरोबर. मग नंतर अधिक. बरोबर आहे. मग आता 20 कर्मचारी किती दिले 20 कर्मचारी त्यांचे वय किती दिले 40 वर्ष म्हणून गुणिले किती 40. त्यानंतर पुढं मग आता किती उर्वरित. मग आता उर्वरित किती झाले हे 10 आणि हे किती 20 कर्मचारी झाले. एकूण कर्मचारी किती दिले तर 40 दिले. म्हणजेच हे टोटल 30मधून 40 गेले. म्हणजेच टोटल उरलेले कर्मचारी किती राहिले तर 10 पैकी त्यांचे वय किती दिलेले आहे मग 58 वर्ष. किती 58 वर्ष. मग यांना भागिले एकूण कर्मचारी किती आहे तर 40. लक्षात. मग आता सर्वप्रथम यांचा गुणाकार केला 10 गुणिले 30 म्हणजेच किती आले 300 अधिक 20 गुणिले 40 म्हणजेच किती 800. त्यानंतर 10 गुणिले 58 म्हणजेच किती अधिक 580. लक्षात. भागिले किती 40. मग आता यांची टोटल आपण काय करून घेऊया बेरीज करून घेऊया. 300 अधिक 800 अधिक 580. बरोबर. यांची बेरीज केली किती आली 1680. 1680 भागिले किती 40. यांना भाग दिला तर आपलं उत्तर किती येणार आहे 42 वर्ष. योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर हे आपलं अचूक उत्तर आहे. लक्षात मित्रांनो. 0 आता भाग देण्यासाठी मित्रांनो 0 कटले 4 1 4 4 चौक 16 4 1 4 4 2 8 आलं 42. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने अशा पद्धतीने. लक्षात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे तर नीट आपण व्यवस्थित समजून घेऊया. 26 जानेवारी 2018ला शुक्रवार होता तर 15 ऑगस्ट 2018 रोजी कोणता वार असेल अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. म्हणजे आपल्याला साल कोणतं दिलं आहे 2018 आणि 2018 त्या सालामधील काय काढायला लावला आहे वार काढायला लावला आहे. त्यासाठी एक शॉर्ट ट्रिक्स आहे ती आपण समजून घेऊया. आपल्याला इकडे किती दिला आहे जानेवारी महिना दिला आहे 26 तारीख दिली. मग जानेवारी महिना किती दिवसांचा असतो तर 31 दिवसांचा. मग 31 वजा 26 करा म्हणजेच आपल्याजवळ किती उरतात 5 वार. जानेवारीमधील किती वार उरतात तर 5 वार. लक्षात. जानेवारी झाल्यानंतर कोणता असतो तर फेब्रुवारी. बरोबर आहे. मग फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतात तर फेब्रुवारीमध्ये काय साधं वर्ष आहे नाही आपलं. ओके साधं वर्ष आहे. मग साध्या वर्षात किती दिवस असतात 28. मग 28 दिवस असले किती दिवस वार पुढे जायचं तर 0 वार. मग फेब्रुवारी झाल्यानंतर कोणचा मार्चमध्ये किती दिवस असतात 31 दिवस. म्हणजे किती दिवस वार पुढे जायचं 3 दिवस वार पुढे जायचं. त्यानंतर एप्रिल किती दिवसांचा असतो 30. म्हणजे किती वार पुढे जायचं 2 वार पुढे जायचं. त्याच पद्धतीने एप्रिल मे किती दिवसांचा असतो 31 दिवसांचा. म्हणजे किती वार पुढे जायचं 3 वार. त्यानंतर कोणचा आला जून किती असतो 30. म्हणजे किती वार पुढे जायचं 2 वार. त्याच्यानंतर जुलै कितीचा असतो तर 31चा असतो. म्हणजेच किती वार पुढे जायचं तर 3 वार. मग 3 वार पुढे गेल्यानंतर मग आपला काय येतोय ऑगस्ट. पण ऑगस्टमधील किती दिली आहे 15 ऑगस्ट ही तारीख दिली आपल्याला. किती दिली आहे 15 ऑगस्ट ही तारीख दिली. म्हणजे आपल्याला हे किती दिवस सरकावं लागेल तर 15 दिवस. टोटल यांची बेरीज करून घ्यायची. मग टोटल यांची बेरीज किती येते तर 33. मग 33 आल्यानंतर मग आपल्याला 33 भागिले 7 दिवसांचा आठवडा असतो म्हणून 7 1 7 7 चौक किती 28. म्हणजेच किती उरली बाकी काढा. बाकी किती उरली 5 बाकी उरली. म्हणजे 28 वजा 33 केले असते तर बाकी किती 5. म्हणजेच 5 वार काय करावं लागेल 5 वार पुढे. बरोबर पुढे. मग आता 5 वार आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे आपल्याला वार कोणचा दिला आहे तर शुक्रवार दिला आहे. बरोबर आहे शुक्रवार. बरोबर. ह्या शुक्रवार सोडून किती वार पुढे जायचं तर 5 वार पुढे जायचं. मग शुक्रवार नंतर शनिवार नंतर रविवार नंतर कोणचा सोमवार नंतर मंगळवार आणि मंगळवार झाल्यानंतर तुमचं योग्य उत्तर कोणचं येणार आहे तर बुधवार. लक्षात मित्रांनो. तर योग्य पर्याय किती आपला तर 15 ऑगस्ट 2018ला कोणचा वार राहील तर बुधवार. योग्य पर्याय 2 नंबर हे आपलं अचूक उत्तर असेल. चला मित्रांनो समजलं शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने असं उत्तर काढायचं आहे. चला जाऊया पुढील प्रश्न. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तर नीट आपण समजून घेऊया. एका शेतामध्ये 10 कोंबड्या 2 डझन बदके व 7 गायी आहेत. तर त्या शेतामधील या कोंबड्या बदके व गायी
यांच्या डोके व पाय यांची बेरीज किती? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर मग आपल्याला संख्या लिहून घ्यावा लागेल, बरोबर आहे. मग आता आपल्याला पहिल्यांदा कोणी कोंबड्या, बरोबर, कोंबड्या, बरोबर आहे. एकूण कोंबड्या, बरोबर आहे, किती आहे? 10 कोंबड्या, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर पुढं काय विचारलं आपल्याला? 2 डझन बदके. 2 डझन बदके म्हणजेच किती? एका डझनामध्ये किती? 12 राहत्या. म्हणजे 2 डझन म्हणजेच किती बदके? 24 बदके. बदके झाल्यानंतर पुढं काय दिलं आहे? 7 गाई. किती दिले आहे? तर 7 गाई दिल्या, बरोबर आहे. या पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. मग आपल्याला काय विचारलं त्यांचे? तर त्यांचे शेतामधील या कोंबड्या, बदके व गाई यांचे डोके किती? आता मग डोके किती? प्रत्येकाला एक एकच राहणार. म्हणजे त्यांचे ह्या किती? 10 डोके, 24 डोके आणि 7 डोके. हे काय झाले तुमचे? तर डोके झाले, बरोबर आहे, डोके. मग आता डोक्यानंतर आपल्याला पुढं काय दिलं आहे? तर पुढं पाय दिले. म्हणजेच कोंबडीला, बरोबर आहे, कोंबड्याला किंवा कोंबडीला पाय किती राहतात? 2 राहतात. म्हणजेच किती? 10 गुणिले 2 म्हणजेच पाय किती आले? 20 पाय, बरोबर आहे, पाय आले. मग बदकाला पाय किती राहतात मित्रांनो? तर बदकाला पण पाय किती राहतात? 2च राहतात. म्हणजे 2 गुणिले 24 गुणिले 2 म्हणजेच किती? 48. त्याच पद्धतीने पण गाईला पाय किती राहतात मित्रांनो? तर गाईला पाय 4 राहतात. म्हणजे 4 गुणिले 7 म्हणजेच किती आले? 28. किती आले? 28. आलं लक्षात? मग आपल्याला काय सांगितली? यांची बेरीज किती? म्हणजेच हे डोके, बरोबर, हे डोके आणि हे पाय यांची काय विचारली आपल्याला? तर बेरीज विचारली. आलं लक्षात? मग आपण यांची टोटल बेरीज केली तर 10, बरोबर, 10, 24 आणि 7 यांची बेरीज किती येते? तर 41. त्यानंतर 20, 48 आणि 28 यांची बेरीज केली 96. मग 96, बरोबर, 41 अधिक 96 यांची बेरीज केली तर किती येते? 137. योग्य पर्याय क्रमांक किती? 4 नंबर. आलं लक्षात मित्रांनो? अशा पद्धतीने हे उत्तर सोडवायचे असतात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे तर नीट आपण समजून घेऊया. रमेश सुरेशपेक्षा मोठा आहेत. विजय अविनाशपेक्षा मोठा आहेत पण सुरेशपेक्षा लहान आहेत. तर सर्वात मोठा कोण? आता आपण इकडं मांडून घेऊ व्यवस्थित, बरोबर आहे. इकडे काय करूया? मोठा आणि इकडे काय करूया? लहान, बरोबर. याबद्दल मांडणी करू. मग आता आपण इकडं रमेश, बरोबर आहे, रमेश घेऊ. इकडं रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे, बरोबर आहे. म्हणजे इकडं काय येणार? तर रमेश, बरोबर, रमेश, बरोबर. सुरेशपेक्षा काय आहे? तर मोठा आहे. म्हणजे कोण इकडं? सुरेश. आला सुरेश? सुरेश. मग आता पुढील प्रश्न वाचा. तर पुढील काय? विजय अविनाशपेक्षा मोठा आहेत. म्हणजेच कोणा इकडं? विजय येणार, बरोबर आहे, विजय, बरोबर, विजय कोणापेक्षा? अविनाश, बरोबर, पेक्षा मोठा आहे. मग आता इकडं आपल्याला काय विचारलं? तर सुरेशपेक्षा लहान आहेत, बरोबर. सुरेशपेक्षा लहान झाला ना? ओके. सुरेशपेक्षा काय आहे? तर लहान आहे. ओके. तर सर्वात मोठा कोण? तर सर्वात मोठा कोण येणार आहे? तर रमेश येणार आहे. योग्य पर्याय क्रमांक किती? 3 नंबर हे तुमचं योग्य पर्याय क्रमांक आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे? तर ABCDवर दिलेला आहे. तर B 4, Y D 16, W F 36, U त्याच्यानंतर H 64, यस आणि प्रश्नचिन्ह. तर आपल्या इकडे काय करावं लागेल? तर ABCD मांडावं लागेल. मग आपण इकडे काय करूया? ABCD अशा पद्धतीने आपण ABCD मांडून घेतली. पण आपल्याला इकडे बघा मित्रांनो, B, बरोबर आहे, BY, बरोबर आहे, BY दिला आहे. म्हणजेच काय दिलं आहे? खल्लाक्षर दिलं आहे. इकडे बघा DW म्हणजेच काय दिलं आहे? खल्लाक्षर दिलं आहे. त्यानंतर F आणि काय दिलं आहे? U दिला आहे. म्हणजेच काय दिलं? खल्लाक्षर. म्हणजे एक सोडून काय केलं आहे? मग त्याच्यानंतर मग आता G आणि T सोडला, नंतर काय केला? H आणि S घेतला, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हे अक्षर सोडून काय घ्यावं लागेल? JQ म्हणजेच काय येणार आहे? J आणि Q. आता मधील संबंध बघू. इकडे काय दिसतंय? 2चा वर्ग दिसतोय. इकडे काय दिसतोय? तर तुम्हाला 4चा वर्ग दिसतोय. इकडे काय दिसतोय? 6चा वर्ग दिसतोय. आणि इकडे काय दिसतोय? 8चा वर्ग. म्हणजे इकडे पण काय केलंय? 2 8 संख्येच्या 1 8 संख्येच्या वर्ग घेतले. म्हणजे आपल्या इकडे कितीचा वर्ग घ्यावा लागेल? 10चा वर्ग. म्हणजे 10चा वर्ग किती येतोय? तर 100. म्हणजे योग्य पर्याय आपला किती नंबर येऊ शकतो? तर योग्य पर्याय क्रमांक 1 नंबर. समजलं मित्रांनो? चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारलाय तो नीट व्यवस्थित समजून घेऊया. आता प्रश्न वाचून घेऊया. मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा व उजवीकडून 7वा आहेत. तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? आता एकदम तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो मित्रांनो. अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर एकच शॉर्ट ट्रिक सांगतो. डावीकडून किती दिला आहे त्याला? 9वा आणि उजवीकडून किती दिला आहे?
तर 7वा. ह्या दोघांची काय करा, बेरीज करा. टोटल बेरीज यांच्या दोघांची आणि किती येणार आहे, 9 अधिक 7 आणि 1 काय करा, दोन्ही कोण विचारला ना म्हणून तो काय करावं, 1 वजा करावं लागेल. म्हणजे त्यांची वजाबाकी केली पण बेरीज केली तर किती येते, 15. म्हणजे योग्य उत्तर किती, पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तर नीट आधी समजून घेऊया. अनिल, संजय, सुनील, दीपक, महेश, प्रशांत, सुरेश ही 7 मुले एका रांगेत बसले आहेत. सुनील हा दीपक व अनिलच्या मध्ये, महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये आहेत. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत तर दीपक कोणाच्या मध्ये आहेत. तर दीपक कोणाच्या मध्ये आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर आपल्याला 2 टोकाला दिलेले आहे, बरोबर आहे. 2 टोकाला कोण आहे तर अनिल आणि सुरेश हे काय 2 टोकाला आहे. मग आपण लिहून घेऊया, बरोबर आहे. अशा पद्धतीने एक सरळ रेष काढून घेऊया, बरोबर आहे. ठीक आहे, ह्या पद्धतीने सरळ रेष काढल्यानंतर मग आपल्याला, बरोबर आहे, मग लिहून घेऊया. इकडं कोण आहे ह्या टोकाला तर सुरेश, बरोबर, सुरेश. आणि ह्या टोकाला कोण आहे, अनिल, बरोबर, अनिल. मग ह्या पद्धतीने लिहून घेतलं. मग आता आपण पहिल्यापासून प्रश्न वाचू. तर पहिल्यापासून इकडं काय सांगितलं आहे, हे 7 जण आहे, बरोबर आहे. मग 7 जण एका रांगेत बसले आहेत. सुनील हा दीपक, काय, सुनील हा दीपक व अनिलच्या मध्ये आहेत, बरोबर आहे. अनिलच्या मध्ये आहेत म्हणजे अनिल इकडं दिला आहे, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काय दिलं आहे, कोणाच्या मध्ये, सुनील हा दीपक व अनिलच्या मध्ये. म्हणजेच आपल्याला इकडं कोण येणार आहे आता, सुनील, बरोबर आहे. इकडं कोण येणार आहे तर सुनील. आला सुनील, बरोबर, सुनील. मग याच्या इकडून कोण येणार आहे मित्रांनो तर दीपक. आला दीपक, म्हणजे तुम्हाला समजलं, दीपक आला. मग आता पुढील प्रश्न वाचा. महेश, बरोबर आहे. महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आहेत. म्हणजेच कोण, आता इकडं कोण येणार आहे आपला तर महेश येणार. कोण येणार इकडं, महेश. आला महेश, ठीक आहे, महेश. मग याच्या इकडून कोण येणार इकडं तर प्रशांत. आला प्रशांत. मग आता आपला राहिला आहे कोण फक्त आता, संजय. म्हणजे संजय हा दीपक व प्रशांत त्याच्यामध्ये आहेत. मग आहे ना, प्रशांत इकडून दीपक इकडे, जिकडं कोण येणार आहे तर संजय. आला संजय. मग आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर दीपक कोणाच्या मध्ये आहेत. तर दीपक कोणाच्या मध्ये, दीपक बघा इकडं, तर दीपकच्या इकडून कोण आहे संजय आणि इकडून कोण आहे सुनील. म्हणजेच तुमचा योग्य पर्याय क्रमांक, म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती, 1 नंबर, सुनील व संजयच्या मध्ये आहेत. समजलं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिला आहे तर नीट व्यवस्थित समजून घेऊया. जर 2 गुणिले 8 बरोबर 20, 3 गुणिले 9 बरोबर 31, 4 गुणिले 6 बरोबर 28 आणि 5 गुणिले 8 बरोबर 44 तर 30 गुणिले 5 बरोबर किती, अशा पद्धतीने प्रश्न दिला आहे. तर आपण या प्रश्नाचं लॉजिक समजून घेऊया. म्हणजे तिकडं काय केलं मित्रांनो तर 8 गुणिले 2, 8 एक 8 2 किती 16, या 16मध्ये किती मिळवले 4, म्हणजेच किती आले 20 आले. त्याच पद्धतीने आपण पुढलं केलं तर हे किती 9 गुणिले 3 म्हणजेच किती 27, या 27मध्ये 4 मिळवले म्हणजेच किती आले 31. समजलं मित्रांनो लॉजिक. त्याच पद्धतीने आपल्याला काय दिलं आहे तर 30 गुणिले 5, बरोबर आहे, 30 गुणिले 5 यांचा गुणाकार केला तर किती येतोय 150. 150मध्ये किती मिळवायचे 4 मिळवायचे. म्हणजेच आपलं उत्तर किती येतं आहे 54, 154. योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर. आलं लक्षात मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय दिला आहे तर नीट आपण समजून घेऊया. खाली दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची एकूण संख्या किती आहेत. आपल्याला त्रिकोण मोजायला लावले तर मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगितली, तरी पण शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो. काय करायचं, आपल्या जेवढे हे पाय आहे, हे पाय इडून ते इथपर्यंत पाय आहे, जेवढे त्रिकोण दिसतात तेवढे अंक टाकून घ्यायचे. 1 2 3 आणि 4, किती 4 त्रिकोण आले. शॉर्ट ट्रिक्स पद्धत काय करायची, 4च्या पुढील क्रमांक संख्या किती 5 आणि या संपूर्ण संख्येला भागिले 2 घ्यायचे. 2 घेतल्यानंतर बे 1 बे 2 4, मग राहिलं काय 2 गुणिले 5 म्हणजे दोघांचा गुणाकार किती 10. म्हणजे या सोबतच्या आकृतीत त्रिकोण किती आहे तर 10. योग्य पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे तर नीट आपण समजून घेऊया. एका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे 7 स्पर्धक होते. अशोक अमरच्या मागे 4था होता. अशोकचा शेवटून 8वा क्रमांक आहे. तर त्या शर्यतीतील एकूण स्पर्धक किती, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहेत. मग आपण त्यांची मांडणी करून घेऊया. या अशा पद्धतीने आपण मांडणी करून घेऊया. मग आपल्याला त्या पद्धतीने विचारलं, ही कोणची पुढली बाजू, बरोबर, पुढे,
आणि कोणची बाजू तर मागे. लक्षात या पद्धतीने. मग आपण प्रश्नाकडे वळूया. प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बरोबर आहे. एका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे 7 स्पर्धक आहेत बरोबर आहे. अमरच्या पुढे बरोबर आहे 7 स्पर्धक आहे. म्हणजे अमर कुठं आला इडं, म्हणजे अमरचा क्रमांक किती येणार आहे तर 8वा बरोबर. अमर बरोबर, अमर 8वा झालं. मग अशोक अमरच्या मागे 4था आहे. मग अशोक किती 4था आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 4था घ्यावं लागेल, म्हणजेच इडं बरोबर. इडून कितवा आहे तो तर 4था आहे. 1 2 3 आणि 4 आला इडं 4था. ठीक आहे 4था इडं कोण आला तर अशोक. कोण आला अशोक बरोबर. अशोक मग आला. अशोकचा शेवटून 8वा क्रमांक आहे, म्हणजे तो किती क्रमांक आहे इडं 8व्या क्रमांकावर. किती 8व्या क्रमांक आला लक्षात 8व्या. त्याच्या पाठीमागे किती पोरं आहे तर 7 पोरं आहे. मग आता आपल्याला 7 पोरं म्हणजे हे किती टोटल 8 आणि हे किती 8. 8 आणि 8 16 बरोबर. 8 आणि 8 16 आणि हे मधले किती उरले आपले तर हे मधले 3. मग 8मध्ये 16 मिळवा म्हणजेच 16 17 18 19 किती आले 19. म्हणजेच एकूण स्पर्धक किती त्या शर्यतीत तर 19. योग्य पर्याय क्रमांक किती 4 नंबर. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तर नीट आपण व्यवस्थित समजून घेऊया. ए ह्या ठिकाणाच्या पूर्वेला 5 किलोमीटर दूर अंतरावर बी हे ठिकाण आहेत. बीच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर सी हे ठिकाण आहेत व सीच्या पूर्वेला 7 किलोमीटर अंतरावर डी हे ठिकाण आहेत. तर ए आणि डी मधील सरळ अंतर किती. सरळ अंतर किती अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. चला आपण मांडून घेऊया. मग आता आपल्याला मांडायचं आहे तर आपल्याला सर्वप्रथम इकडं ए घेऊ बरोबर आहे. ए मग आता प्रश्न वाचून घेऊया. ए ह्या ठिकाणी पूर्वेला म्हणजेच पूर्व. आपण इकडे छोट्या आधी दिशा काढून घेऊ बरोबर आहे. दिशा इकडे काय असते उत्तर, इकडे काय असते दक्षिण, इकडे काय असते पूर्व आणि इकडे काय असते पश्चिम. लक्षात अशा पद्धतीने आपण दिशा काढून घेतली बरोबर आहे. मग आपल्याला काय सांगितलं तर ए ह्या ठिकाणाच्या पूर्वेला 5 किलोमीटर दूर पूर्वेला बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर पूर्वेला जायचं आहे बरोबर आहे. गेलो पूर्वेला म्हणजेच इकडं कोणचं ठिकाण आहे तर इकडं कोण येतो आहे तर बी येतो आहे. आला बी. आला बी. किती किलोमीटर दिलं तर 5. ठीक आहे. त्यानंतर पुढं बी या ठिकाणी आला. बी हे ठिकाण आहेत. ओके बी हे ठिकाण आहेत. बीच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर सी हे ठिकाण आहेत. म्हणजे उत्तरेला म्हणजेच कुठं जाणार आहे आपण आता तर वर जायचं बरोबर. वर गेलो म्हणजे इकडं कोणतं ठिकाण आलं आहे तर सी ठिकाण. कोणचं सी. लक्षात सी. किती अंतर दिलं आहे तर 5. ओके 5. मग आता पुढील प्रश्न वाचा. सीच्या पूर्वेला 7 किलोमीटर अंतरावर डी हे ठिकाण आहेत. म्हणजे किती 7 किलोमीटर अंतर घ्यावं लागेल. किती 7. ठीक आहे. हे झालं तुमचं 7 किलोमीटर अंतर. 7 किलोमीटर कोणचं ठिकाण इकडं तर डी हे ठिकाण आहे. मग आपल्याला काय विचारलं आहे तर ए बरोबर आहे. ए आणि डी मधील सरळ अंतर किती. सरळ अंतर विचारलं म्हणजेच कोणचं ह्या पद्धतीने हे अंतर तुम्हाला काढायचं आहे. मग हे अंतर काढायचं आहे मित्रांनो तर तुम्हाला इकडं काय करून घ्यावं लागेल आधी सरळ एक अंतर म्हणजेच इकडं तुम्हाला त्रिकोण तयार करून घ्यावं लागेल. म्हणजेच आपण ह्या पद्धतीने समज उदाहरणार्थ ह्या पद्धतीने आपण ह्या आपला त्रिकोण तयार केला. अशा पद्धतीने समज दिसतोय तुम्हाला. ह्या पद्धतीने आपला ह्या त्रिकोण तयार झाला. म्हणजे आपल्याला त्रिकोणच्या बाजू काढायच्या आहे. म्हणजे ही किती दिली आहे 7 आणि खाली किती दिलेली आहे 5. म्हणजे 7मध्ये 5 मिळवले म्हणजेच आपली टोटल ही बाजू किती येणार आहे तुमची तर 12 किलोमीटर. लक्षात तर 12 येणार आहे. लक्षात 12 आली. मग आता ही 12 आली मग ही किती दिली तुम्हाला 5 दिली म्हणजे ही किती येणार आहे तुमची 5 येणार आहे. म्हणजे दोन बाजू आपल्याकडं भेटल्या. म्हणजे आपल्याला काय काढायचं आता कर्ण काढायचं आहे बरोबर आहे. ह्या कर्ण काढायचं आहे. मग कर्ण काढणं सोपं आहे. म्हणजे एक बाजू 5 दिली आणि एक बाजू किती दिलेली आहे 12 दिलेली आहे. म्हणजे शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने मग इकडं काय करायचा 5चा वर्ग इकडं 12चा वर्ग करून घ्यायचा. मग 5चा वर्ग किती 25. 12चा वर्ग किती 100 किती 44. या दोघांचे वर्ग केले. या दोघांचे वर्ग केल्यानंतर टोटल बेरीज करा. टोटल बेरीज किती येते तर किती येते 169. 169 हे कशाचे वर्गमूळ आहे तर 13चे वर्गमूळ आहे बरोबर आहे. 13चे वर्गमूळ म्हणजे आपली एक बाजू किती आली तर 13. योग्य पर्याय क्रमांक किती 2. 13 किलोमीटर. लक्षात म्हणजे ए ठिकाणपासून तर डी ठिकाणी किती आहे 13 किलोमीटर. चला जाऊया पुढील प्रश्न काय दिला आहे तर आपण व्यवस्थित समजून घेऊया. एका सांख्यिकीत भाषेत वही म्हणजे छडी, छडी म्हणजे पेन, पेन म्हणजे घड्याळ, घड्याळ म्हणजे सायकल, तर वेळ कशात बघाल. आता वेळ कशात बघाल तर वेळ कशात बघतो आपण तर घड्याळामध्ये बघतो. मग घड्याळ कशाला म्हणलं आहे तिकडं बघा. घड्याळाला
सायकल म्हटले. काय म्हटले? घड्याळाला सायकल म्हटले. म्हणजेच आपण वेळ कशात बघणार? तर घड्याळामध्ये. योग्य पर्याय क्रमांक किती? 4 नंबर. समजलं मित्र? असे शॉर्ट ट्रिक्स पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करावा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नये, जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहण्यास भेटेल. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.